आणि यानंतरची बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यातील बाळकुंभ परिसरामध्ये प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पावरून वाद निर्माण झालेला असतानाच आज वेकअप ठाणेकर या संस्थेने प्रकल्पाविरोधामध्ये आंदोलन केलं। प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व आंदोलक जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। या प्रकल्पामुळे शहराच्या पाणी आणि वीज पुरवठ्यावरती अतिरिक्त ताण येईल असा दावा संस्थेकडून करण्यात आलाय। हे विरोध नेमका का केला आणि आपण देखील या सगळ्या संस्थेबरोबर या नागरिकांबरोबर उभे आहात, नेमका काय विरोध का केला जातोय? मला असं वाटतं की तुम्ही नुसतं माध्यमांचे प्रतिनिधी न राहता एक थोडा नागरिक म्हणून विचार करा की नागरिकांना काही उगाच कामं नाहीत म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेले नाहीत। एवढ्या मोठ्या 54 एकरच्या जागेमध्ये आधी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असं सांगून नंतर छुप्या अजेंडाने ॲमेझॉन सारख्या कंपनीचं एवढ्या मोठं डेटा सेंटर इथे करायचं, ज्याच्यामध्ये 24 तास कूलिंग पाहिजे असतं त्यांना, कारण त्यांचे जे कम्प्युटर्स असतात ते हार्डवेअर यूज करतात। त्यानंतर त्यांना लाईट लागतो, खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतं, त्यांच्या जनरेटर्सला डिझेल लागतं। म्हणजे सगळ्या ज्या एसेन्शियल कमोडिटीज ज्या ॲक्च्युली नागरिकांनाच पुऱ्या पडत नाही आहेत त्या सगळं हे डेटा सेंटर वापरणार। 90 डेसिबलचा आवाज कायमच कंटिन्युअसली 24/7 या पूर्ण परिसरामध्ये येईल। असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत ज्याला ठाणेकर म्हणून नागरिकांचा विरोध आहे, पण त्यातलं जे मेजर आहे ते हे ॲमेझॉनचं डेटा सेंटर आहे। लोकांचं म्हणणंच आहे की तुम्ही डेव्हलपमेंट करा, सगळं करा, पण आमच्या इथे ज्या ऑलरेडी एक कॅरेंट नावाची कंपनी होती या जागेवर, ज्याच्यामुळे केमिकलचा प्रॉब्लेम ऑलरेडी होत होता आणि ती कंपनी इथून हलवण्यात आली आणि ती जागा कल्पतरुला रेसिडेन्शियल एरिया म्हणून विकण्यात आली। आजूबाजूला रेसिडेन्शियल लोक तिथे राहायला आले। ही जी जागा आहे ना त्याच्या सराउंडिंगला जवळपास 1 लाख लोक राहतात। मग आता तुमचा हट्टाहास काय की तुम्ही परत तिथे येऊन एक इंडस्ट्रियल लावताय, ज्याच्यामुळे हीट वाढणार आहे, पाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे, ग्रीड नवीन लावावी लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।